प्यार का बंधन है. तरी पण शेगाव काही यायचं नावच घ्यायचं झालंय. केव्हा येतंय शेगाव? कदाचित म्हणूनच म्हणत असते दूध सी सफेदी निर्वाण आई रंगीन कपडा भी खिल खिल जाए. कचोरी खाऊ आणि असं एकदम टवटवीत होऊ. आणि पाऊलवाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. राम राम मंडळी. आजच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी सुशील शहाणे तुमचं खूप खूप स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेगाव जाणार आहोत व आपल्यासोबत शुभम कदम, उमेश क्षीरसागर व इंद्रजित गलांडे ही मंडळी असणार आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आता कडकडणाऱ्या नभा तुझी मुडी कडकडणाऱ्या नभा. तर विषय असा झालेला आहे की आमच्या गाडीचं फास्ट ट्रॅक चालत नाही आणि आमच्याकडे कॅश नाही आहे. उमेश आणि शुभम खाली ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मुळात या ठिकाणी नेटवर्क पण नाही. आता याला त्याला हॉटस्पॉट मागून याच्याकडे आहे वाटतं कॅश. किती काटत आणि हे किती आहे? 100 रुपये. असे 100 लागायलेत. कॅश दिली तर 200 लागायले. 100 रुपये वाचविण्यासाठी एवढे कुठाने आहेत. आणि इंद्रजित मी असं वरती आनंद घेत आहोत. हा याला विचारा, बोला. नाही म्हणायला ते जाऊ द्या. काही देत त्याच्यात काय झालं रे? काय नाही, फास्टॅग काम करत नव्हतं. मग नेटवर्क प्रॉब्लेम होता. झालं आता काम पूर्ण. आता जाऊ देतील आपल्याला थोड्या वेळात. गाडी द्या म्हणा, इज्जत द्या आम्हाला. एकंदरीत 30-40 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर टोल नाक्यावरून आपली सुटका झालेली आहे. याला त्याला हॉटस्पॉट मागून त्या फास्ट ट्रॅकवर आम्ही रिचार्ज केले आणि त्याच्यातून 100 रुपये काटून घेतलेले आहेत. आणि आता आम्ही भरधाव वेगाने आपलं ते शेगाव गाठत आहोत आणि दर्शन चला. सर आपल्याला जाताना हायवेवरून याच्या पुढचा लिफ्ट घ्यायचा, लक्षात ठेवा. हे लिफ्ट नाही घ्यायचं, पुढचा इथून पुढं माहिती आहे का रस्ता? तरी राहू दे. सबसे प्यारी मूरत भगवान नजर आता है, जब देखो तेरी सूरत, जब दुनिया में आए तेरा ही जग पाए, जन्मों की दीवारों पे हम नाम अपना लिख जाए. प्यार का बंधन है, जन्मों का संगम है. विषय काय झाला, हे रस्ता शुभम म्हणायला बघितल्या आणि वाटायला म्हणलं आम्ही करण अर्जुन मधलं गाणंच म्हणून टाक. आम्हाला इथं यायला 2.5 तास लागलेत आणि अजून शेगाव काय आलंच नाही. कदरून एक बार राजा आजा गाणं लावलंय तरी पण शेगाव काही यायचं नावच घ्यायचं झालंय. केव्हा येतंय शेगाव काय माहिती. रिसोर्ट वरून आम्ही 3 वाजता निघलो होतो. सध्या 6:30 वाजलेले आहेत आणि रिसोर्ट मध्ये एक थोडंसं काम होतं. म्हणजे मित्राच्या लग्नाला आलो होतो. लग्न लावलं आणि म्हणलं चला शेगाव जवळ आहे जाऊ. आणि काय आमचा शुभम गाडी चालवायला असल्यावर काय 110 किलोमीटरला 3.5 घंटे लावले. बस काहीच नाही. आणि गाडी अशी आणली
सॉप्सी ब्रेक दाबीत विचारूच नका तुम्ही. शुभम, तुझ्या प्रतिक्रिया? नो कमेंट्स प्लीज. हा, कमेंट तुम्ही करा. मंदिर परिसरामध्ये आलेलो आहोत आम्ही आणि भाविकांच्या गर्दीला चिरत मंदिराच्या दिशेने आम्ही मार्गस्थ होत आहोत. थोड्याच वेळात महाराजांचे दर्शन घेऊ आणि परतीचा प्रवास चालू करू. शुभमन मी पुढे आलो आणि ते उमेश आणि इंद्रा पुढे हरपले काय माहित, कवाची वाट बघायला आम्ही, पण ते काही यायचं नावच घेईन. बघू अजून किती वेळ लागते त्याला इकडे येण्यासाठी. आम्ही हरवलो होतो. सुशील सर आणि शुभम भैया आम्हाला शोधन घालते. आम्ही घाबरलो आणि चालतो आम्ही. आता सध्या दार्जिलिंग अमृतुल्य यावर आलो असून चहाचा आस्वाद घेतोय. तुला काय सांग. या ठिकाणी आम्ही चहा घेण्यासाठी एक ब्रेक घेतलेला आहे. चहा घेऊ आणि महाराजांचे दर्शन घेऊ. इंद्रजित म्हणू लागला या दुधावर फेस एवढा काऊन आलाय, तर भैया म्हणतात आम्ही त्याच्यामध्ये निरमा टाकलाय. कदाचित म्हणूनच म्हणत असते दूध सी सफेदी निर्वाण रंगीन कपडा भी खिल खिल जाए सबकी पसंद निरमा. तर मंडळी, महाराजांचे दर्शन सफल संपन्न झाले आणि आम्हाला जवळपास 1-1.5 तास लागलेला आहे. आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. फोटोशूट चालू आहे. 1 तासात व्यवस्थित दर्शन झाले. आता सध्या आपण कुठं आलेलो आहोत? आपण आलेलो आहोत शेगावची कचोरी खाण्यासाठी, जी की फेमस आहे. तो माणूस आहे का तो पैसे देणारे मामा? टोकन घ्यायला गेलाय. टोकन घ्यायचं, त्या काकाला द्यायचं, म्हणजे आपल्याला कचोरी देणार खायला. शेगावची उत्कृष्ट आणि सुप्रसिद्ध कचोरी. जरासा थकवा आलेला आहे सकाळपासून. बसता प्रवास आणि प्रवास चालू. एक लग्न एक मंदिर. कचोरी खाऊ आणि असं एकदम टवटवीत हो आणि परतीची वाट करू. सुप्रसिद्ध शेगाव कचोरी. एवढी बघा ना. दोन कचोऱ्या खाल्ल्या तरी यांचं मन नाही भरलेलं. अजून एक कचोरी खाण्याचा यांनी बेत आखलेला आहे आणि आता अजून एक कचोरी आम्ही खाणार आहे. तसं मला खायची इच्छा नव्हती, पण हे म्हणला खायची आणि हे दोघं म्हणले खायची. मग म्हणलं घ्या आता काय. हां, कोणी आग्रह केला तर मला नाही म्हणायची सवय नाही आहे, बाकी काय नाही. कचोरी संपवली आणि आता व्हिडिओ संपवण्याची वेळ आलेली आहे. हा व्हिडिओ अनप्लॅन होता. पुढचा एक मस्त स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवू आपण या ठिकाणी. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.